ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उज्ज्वल यश संपादन करावे असे आवाहन जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगीतील मातोश्री कैलासवासी शांताबाई हत्तुरे महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दिलीप पतंगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भदगुणकी, बसव कन्याच्या अध्यक्ष ऋतुजा अंदेली, उद्योजक शिवानंद हत्तुरे, सरपंच विनोद बनसोडे, चेअरमन अश्विनी हत्तुरे, व्हाईस चेअरमन सरस्वती कोटे, मुख्याध्यापक सुरेश नेलोरे, विलासराव देशमुख, चन्मलप्पा चिट्टे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पतंगे म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांची आणि व्यावसायिकांची आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी तसेच त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. तसेच कार्य देखील गेल्या 2 वर्षात हत्तुरे पतसंस्थेने केल्याचे दिसून येत आहे. 10वी-12वीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख बक्षीस घेऊन पतसंस्थेने केलेला सन्मान निश्चितच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भदगुणकी यांनी करिअरवर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी चांगले उच्च शिक्षण घेऊन मोठे व्हावे तसेच आई-वडील आणि गावाचे नाव रोशन करावे असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक राजशेखर वणकर, राजकुमार देशमुख, सोमनिंग घोडके, वैष्णवी उपासे, रेवण सणके, जगदीश दसाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीपराव धुळवे यांनी केले तर मौलाली शेख यांनी दिलीपकुमार धुळवे आणि मौलाली शेख यांनी केले तर आभार शशिकांत उपासे यांनी मानले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.